नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, भांडे संच योजना या योजनेअंतर्गत आता कोणत्या योजनेअंतर्गत हे भांडे संच दिलं जातं, सर्वात अगोदर ते कसं घ्यायचं या संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत जे तुमच्याकडे बांधकाम कामगारांचं कार्ड आहे, जर नसेल तर ते बनवून घ्या। कार्ड असेल तर तुम्हाला भांड्यांचा संच मिळणार आहे। आता जर तुमच्याकडे कार्ड असेल तर फक्त तुम्हाला जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे जवळचं आहे तुमच्या जिल्ह्यातील असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा हमीपत्र भरून द्यायचं आहे। फक्त हा हमीपत्र भरून दिल्यानंतर मात्र तुम्हाला भांड्यांचा संच मिळणार आहे। आता यामध्ये काय काय माहिती टाकायची बघून घ्या। यामध्ये बघितलं तर तुम्हाला यामध्ये मी खालील सही करणारा लिहून देतो की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक असेल। त्याच प्रकारे मी प्रमाणित करते की माझ्या कुटुंबातील डॅडॅस तुमच्या कुटुंबातील किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची संख्या टाका। त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी आहे, जेवढे तुमच्या घरातील लाभार्थी आहेत त्यांची नोंदणी आहेत त्या ठिकाणी टाकायची आहे। त्यांची नावे आणि नोंदणी क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत। तुम्हाला तुमच्या कुटुंबातील जे तुमचे कार्ड आहे त्याच्यावर कोणाकोणाचं नाव आहे आणि त्यांचं नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे। आता टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, मी प्रमाणित करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित येणाऱ्या वस्तू संच 30 नगांसाठी मी या ठिकाणी सुस्थितीत प्राप्त झालेले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा घेणार पण नाही। त्याचप्रकारे मला सदर संचांचे दुबार वाटप झालेले नाहीत। भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस मी या ठिकाणी सहमत असल्याबाबतचं या ठिकाणी सांगायचं आहे। या ठिकाणी तुम्ही कोणत्या तारखेला जे आहे तुम्ही जे भांड्यांच्या संचासाठी हमीपत्र देत आहात ते तारीख टाकायची आणि तुमची सही मारायची। सही मारताना खाली तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती टाकायची, तुमचं संपूर्ण नाव टाकायचं, नोंदणी क्रमांक टाकायचे आणि तुमचं मोबाईल नंबर सुद्धा टाकायचं आहे। या बाबी तुम्हाला भरून द्यायचं आहे आणि हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई जो ऑफिस असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांचा ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा हमीपत्र द्यायचं आहे। त्या ठिकाणी हमीपत्र दिल्यानंतर तुम्हाला मात्र भांड्यांचा संच मिळणार आहे, 30 भांड्यांचा नग मिळणार आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला भांड्यांचा संच मिळवण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। सर्वात अगोदर तुमच्याकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचं ओळखपत्र असणे गरजेचे आहे। नसेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करून ओळखपत्र मिळवावा लागेल आणि ते मिळाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे साम्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।